आज 4 वर्षांनी सुनील आपल्या देशात परत आला होता आणि आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी तो खूप उत्साही होता. तो येणार आहे हे त्याने त्याच्या पत्नी व आई-वडिलांना सांगितलेलं नव्हतं, कारण त्यांना आश्चर्यचकित करायचं होतं. तो नोकरीसाठी परदेशात गेला होता, पण या 4 वर्षात तो आपल्या कामात इतका गुंतला की तो आपल्या देशात परत येऊ शकला नाही. विमानतळावर उतरल्यानंतर सुनीलला आपली पत्नी रुपालीसोबतचे शेवटचे कधी बोलला याचा तो विचार करू लागला. तेव्हा तिने सांगितलं होतं की आजकाल आईंची तब्येत ठीक नसते, कारण कदाचित तिला शहराची हवा मानवत नसेल. त्यामुळे आई-वडील काही दिवसांसाठी गावी राहायला गेले आहेत. हे आठवून तो बायकोला न भेटता तो टॅक्सी घेऊन थेट गावाकडे निघाला होता. गावात पोहोचल्यावर टॅक्सीतून उतरताना गावातील मातीचा छान सुगंध त्याला आकर्षित करत लागला. त्याचं बालपण त्याच्या डोळ्यासमोर आलं. आपल्या गावातील घरी जाताना तो गावातील प्रत्येक गल्ली, कानाकोपऱ्यात बारकाईने पाहत होता आणि जेव्हा तो गावच्या घरी पोचला, तो त्या घरात कोणी नव्हतं. घराला कुलूप होता, म्हणून तो जवळच राहणाऱ्या काकूंकडे गेला. त्याला इतक्या वर्षांनी पाहून त्या काका-काकूंना आनंद झाला. सुनीलने त्यांना नमस्कार केला. "काकू, कसे आहात तुम्ही?" "आम्ही बरे आहोत बेटा. तू कसा आहेस?" "हां, मी पण छान, मस्त आहे. पण काकू, आई-बाबा घरी दिसत नाहीत. कुठे बाहेर गेले आहेत का?" सुनीलचे असं बोलणं ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं. "बेटा, आई-वडिलांना काय शोधत आहेस? तुझे आई-बाबा तर तुझ्याकडे शहरात राहतात ना? आणि आम्हीच त्यांना किती वर्ष भेटलेलो नाही." हे ऐकून सुनीलचा चेहरा फिका पडला आणि तो मंद स्वरात म्हणाला, "पण काकी, आई-बाबा खूप आधी काही दिवसांपूर्वी गावी परत आले होते." "नाही सुनील बेटा, तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. तुझी आई आणि बाबा खूप दिवसापासून येथे आलेलेच नाहीत." हे ऐकून सुनील खोल विचारात पडला. मग तो बाहेर आला आणि गावातील इतर लोकांकडे चौकशी करू लागला, पण त्याला काही कळलं नाही. शेवटी आई-वडील कुठे आहेत असा विचार करून त्याने पत्नीला फोन करून विचारण्याचा प्रयत्न केला असता तिचा फोन काही लागत नव्हता. त्याने अनेक प्रयत्न केले, पण तो पत्नीसोबत बोलू शकला नाही. शेवटी तो पुन्हा टॅक्सीत बसला आणि त्याच्या शहराकडे जाण्यास निघाला. पण जाताना त्याला वाटेत एक मंदिर दिसलं. तो ड्रायव्हरला सांगतो की इथे गाडी थांबव, हे मंदिर खूप पूजनीय आहे. गाडी बाजूला थांबवून तो त्या मंदिरात दर्शनासाठी गेला. मंदिरात प्रार्थना करून नमस्कार करून तो बाहेर येत असताना त्याने पाहिलं की तेथे खूप मोठी गर्दी आहे, कारण काही लोकांकडून प्रसाद वाटला जात होता व अनेक गरीब आणि भुकेलेले लोक तेथे प्रसाद घेत होते. तेव्हा त्याची नजर एका माणसावर पडली. त्या व्यक्तीने अतिशय खराब, मळकट कपडे घातलेले होते. त्यांची दाढी, नखे वाढलेली होती आणि त्याला नीट चालताही येत नव्हतं. तो त्या गर्दीत शिरून प्रसाद घेण्याचा प्रयत्न करत होता. पण खूप प्रयत्न करूनही तो आत जाण्यास यशस्वी होत नव्हता. म्हणून त्याने पुन्हा प्रयत्न करायला सुरुवात केली, पण गर्दीत त्याला नीट उभं राहता देखील येत नव्हतं. पण कसा तरी तो प्रयत्न करून प्रसाद घ्यायला पोचला, पण तोपर्यंत प्रसाद संपलेला होता. तेव्हा तो म्हातारा निराश होऊन तिथे बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या व्यक्तीकडे पाहून सुनीलला त्यांची खूप दया आली. तो त्यांच्याकडे धावत गेला आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "बाबा, आता काळजी करू नका, मी तुमच्यासाठी जेवण आणतो." असं म्हणत सुनील जेवण आणण्यासाठी जाऊ लागला असता त्याला अचानक धक्का बसला. ती व्यक्ती त्याला ओळखीची वाटत होती. त्या म्हाताऱ्यामध्ये वडिलांची त्याला झलक दिसली असं त्याला वाटत होतं. अचानक त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढू लागले आणि अचानक तो थांबला आणि सुनीलने मागे वळून त्या म्हाताऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिले. तेव्हा डोळ्यासमोर अंधार आल्यासारखं वाटलं, कारण ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून त्याचे वडीलच होते आणि त्याचे शरीर फक्त एक सांगाडा बनले होते. सुनीलचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना आणि काही वेळासाठी त्याच्या तोंडातून काही एक शब्द देखील निघत नव्हता. मग तो दचकत आवाजात म्हणाला, "बाबा, तुम्ही या अवस्थेत इथे कसे आला? आणि आई कुठे आहे? ती मला सापडली नाही." असं म्हणत सुनीलने वडिलांना एक मिठी मारली. तेव्हा वडिलांनी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि त्याला तिरस्काराने म्हणाले, "तूच तर आमच्या या अवस्थेला जबाबदार आहेस आणि आता काय घेण्यासाठी आला आहेस? आता तुला तुझ्या आईवडिलांची दया आली आहे का, की तू आता भेटायला आला आहेस? की तुझे आईवडील जिवंत आहेत की नाहीत, ते मेले आहेत का, हे पाहायला आला आहेस?" तेव्हा सुनील म्हणाला, "नाही बाबा, असं बोलू नका. मला तुमच्या लोकांची अशी अवस्था बद्दल काहीच माहिती नव्हतं." तेव्हा वडिलांच्या डोळ्यात राग आणि द्वेष भावना होती. ते म्हणाले,
ठीक आहे, तुला आमची ही अवस्था माहिती नव्हती असं समजू, पण आम्हाला इथे येऊन जवळपास 2 महिने उलटून गेले आहेत आणि तू तुझ्या बायकोला फोन रोज करत असशील ना, तेव्हा तुझ्या बायकोला आमच्याबद्दल विचारणं तुला गरजेचं वाटलं नाही का? सुनील रडत म्हणाला, "नाही बाबा, तुमचा मुलगा आई-वडिलांचं प्रेम आणि त्याग विसरेल असं तुम्हाला कसं वाटू शकतं? असं तुम्ही विचारही कसं करू शकता? मी रुपालीला तुमच्याबद्दल विचारलं होतं. तिने सांगितलं होतं की आईची तब्येत ठीक नाही, त्यामुळे तिला गावच्या शुद्ध हवेत राहायचं होतं. म्हणून ते दोघेही काही दिवसांसाठी गावी त्यांना पाठवलं आहे. तेव्हा मीही विचारलं ही होतं की आई-बाबा गावात ठीक आहेत ना? तेव्हा तिने मला खात्रीने सांगितलं होतं आणि तेव्हा मी तिच्यावर विश्वास ठेवला. पण मला माहीत नव्हतं की माझ्या पाठीमागे असं काही होऊ शकतं. कृपया मला माफ करा." सुनील वडिलांना म्हणाला. तेथेच मंदिराबाहेर बसलेल्या सुनीलची आई त्याच्या पतीची वाट पाहत होती. तिला पाहता सुनीलचे डोळे भरून आले. सुनील म्हणाला, "आई, आई!" असा आवाज करून तो आईकडे गेला. आईची नजर त्याच्याकडे गेली. सुनीलकडे ती वळली आणि त्याला पाहता त्या रागाने म्हणाला, "तुझी हिंमत कशी झाली मला आई म्हणायची? तू माझा कोणी वाटत नाही आणि समजून घे की आम्ही पण तुझ्यासाठी मेलो आहोत. जा इथून दूर जा." तेव्हा सुनील रडत आईच्या पाया पडला आणि म्हणाला, "तुझ्या या नालायक मुलाला एकदाच माफ कर आई. खरंच ही चूक झाली माझी की मी माझ्या बायकोवर आंधळा विश्वास ठेवला आणि तिच्यावर विश्वास ठेवून तुम्हा दोघांची जबाबदारी टाकून मी परदेशात गेलो. पण मला माहिती नव्हतं की जेव्हा मी तुम्हाला लोकांना भेटायला येईल तेव्हा मी तुम्हाला अशा अवस्थेत पाहीन. पण आई, आज मी शपथ घेतो की मी तुमच्या लोकांच्या प्रत्येक वेदनेचा, त्रासाचा हिशोब घेईन. आणि आई तूच विचार कर, तुझा सुनील तुझ्याशी असं कधी करू शकेल का? आज तुझी अशी अवस्था पाहून तुला काय त्रास होत आहे हे फक्त मलाच माहिती आहे." असं म्हणत सुनीलने आईला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागला. त्यानंतर सुनीलने आईवडिलांना टॅक्सीत बसवलं आणि एका चांगल्या हॉटेलमध्ये नेलं. तेथे त्यांना पोटभर जेवण देण्यात आलं आणि त्यांच्या राहण्याची सोय देखील केली. मग सुनील म्हणाला, "आई-बाबा तुम्ही इथे आरामात बसा. सगळं नीट झाल्यावर मी तुम्हाला घरी घेऊन जाईन. पण आधी मला सगळं खरं-खरं सांगा, म्हणजे मलाही कळेल की तुमच्यावर ही परिस्थिती आलीच तरी कशी?" सुनील, "आम्ही तुला काय सांगू? रुपालीने आमच्यासोबत काय काय केलं आहे. तू गेल्यानंतर 5-6 महिने सुनेची वागणूक तर खूपच चांगली होती. आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजत होतो आणि प्रत्येक क्षणी देवाचे आभार मानत होतो की आम्हाला असा मुलगा आणि सून लाभले आहेत. पण आम्हाला काय माहीत होतं पुढे असं काही होणार आहे. जेव्हा तू अजून काही वर्ष परदेशात राहणार आहेस हे तिला जेव्हा कळलं आणि तिचा दृष्टिकोनच अचानक बदलला. सून दिवसभर तिच्या आईसोबत फोनवर बोलायची, मैत्रिणीसोबत शॉपिंग करणं, फिरायला जाणं एवढंच काय ते ती करायची आणि घरातील सगळं काम मात्र करण्याची जबाबदारी तुझ्या आईवर असायची. तरीही रुपाली रोज आमच्याशी गैरवर्तन करायची आणि तुझी आई काही बोलली तर घरात गोंधळ घालायची. एके दिवशी सकाळी आम्ही झोपेतून उठलो तेव्हा आम्हाला दिसलं की आमची सून घरात नाही आहे. आम्ही संपूर्ण घर शोधलं पण ती कुठेच नव्हती. आम्ही सुनेला फोन केला पण तिने फोन देखील उचलला नाही. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा ती घरी परत आली तेव्हा आम्हाला बरं वाटलं. पण तिच्या हातात एक मोठी बॅग असल्याचे आम्ही पाहिले आणि आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. आम्ही तिला काही विचारण्याआधीच ती म्हणाली, "आई आणि बाबा, तुम्ही आता तुमचं सामान तुमच्या रूममधून काढा आणि स्टोअर रूममध्ये ठेवा. आजपासून तुम्ही हॉलमध्ये झोपा, कारण आजपासून माझी आई या घरात राहणार आहे." हे ऐकून आईवडील खूप आश्चर्यचकित झाले. तेव्हा वडील म्हणाले, "तू हे काय बोलत आहेस सूनबाई? आम्ही हॉलमध्ये कसे झोपू? तुझी आई काही दिवसांसाठी आली असेल तर एक काम कर, तुझी आई आणि तू एका खोलीत आतमध्ये तुमच्या बेडवर झोपा." तेव्हा रुपाली रागातच म्हणाली, "मी कधी म्हणाले की माझी आई इथे काही दिवसांसाठी आली आहे? हे घर तिचं आहे आणि आता ती इथे कायमचीच राहणार आहे. आणि तुम्ही दोघे जण मी सांगितल्याप्रमाणे करा, त्यातच तुमचं भलं आहे." सूनबाई, तुला माहिती आहे की तुझ्या सासूची तब्येत ठीक नाही. तिच्या पाठीत खूप दुखत आहे आणि तिला जमिनीवर झोपलं जाणार नाही. तेव्हा रुपाली रागाने म्हणाली, "मला ते काही सर्व माहिती नाही. खोली लवकर रिकामी करा, नाहीतर या घराचे दरवाजे उघडे आहेत. तुम्ही लोक तुमची स्वतःची व्यवस्था दुसरीकडे करू शकता." सुनेचं असं बोलणं ऐकून आईवडिलांना खूप वाईट वाटलं. वडील म्हणाले, "तू आधी सुनीलला कॉल कर, मला त्याच्याशी बोलायचं आहे." पण पण तिने आम्हाला तुला फोन करू दिला नाही.
आणि या घटनेनंतर आम्ही तुला किती वेळा कॉल केला, पण तुला आमचा कॉल एकदाही उत्तर देण्याची गरज वाटली नाही. हे ऐकून सुनील आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, पण आई बाबा, मला तुमचा एकही फोन आला नाही. एक मिनिट. हो हो, मला आठवलं. माझा फोन नंबर बदलला होता आणि मी तो रुपालीला सांगितला देखील होता याबद्दल, आणि तिला देखील सांगितलं होतं की तुम्हाला याबद्दल माहिती देण्यास, माझा फोन देण्यास देखील सांगितलं होतं. तेव्हा वडील म्हणाले, पण बेटा, सुनेनं आम्हाला याबद्दल काहीही सांगितलं नाही. आत्तापर्यंत आम्ही विचार करत होतो की तू पण बदलला असशील. मग आई म्हणाली, रुपालीने मला सांगितलं की ती तिच्या आईला आमच्या घरी घेऊन येत आहे, कारण तिचा भाऊ आणि वहिनी तिच्या आईची योग्य काळजी घेत नाहीत. आणि हे सर्व तुला माहिती आहे? नाही आई, मला याबाबत काहीच माहिती नाही. खरं तर रुपालीने तुमची काळजी घेण्याऐवजी जर ती तुम्हाला तुमच्या खोलीबाहेर काढत असेल, तर मी तुमच्यासोबत कधीही असं होऊच दिलं नसतं. मग वडील म्हणू लागले, बेटा, आमच्या सुनेने आमची अशी अवस्था केली होती की आमच्याकडे पर्याय उरलेलाच नव्हता, आणि आम्हाला वाटत होतं की 2 वेळचं जेवण जेवायचं असेल तर सुनेचं ऐकावं लागेल, घरातील कामे करावी लागतील. पण एके दिवशी तुझ्या आईला ताप आणि अशक्तपणा आला होता. खरं तर तुझी आई घरातील सर्व कामे करायची. त्या दिवशी सूनबाई आली आणि म्हणाली की आज छान जेवण बनवा. मग मी तिला बोललो, तू किती क्रूर आहेस सूनबाई, तुला दिसत नाही का? तुझी सासू आजारी आहे. तू तिची सेवा करायची सोडून उलट तू तिला काम करायला सांगत आहेस. यावर सुनेची आई मला सांगू लागली की ए म्हाताऱ्या, तू जाऊन तिच्यासाठी औषध घेऊन ये. तिने औषध घेतली तर तिला आराम मिळेल. असं सुनेच्या आईचे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले आणि राग देखील आला. मी रागाने म्हणालो की तू पण एक स्त्री आहेस आणि तुला माझ्या बायकोचं दुःख समजलं पाहिजे होतं. आज माझी बायको घरचे कोणतेही काम करणार नाही. तेव्हा त्या दोघींनी त्या दिवसानंतर आम्हाला जेवण देणं बंद केलं. दुसऱ्या दिवशी भूक लागली म्हणून आम्ही जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेलो. तेव्हा तिथे सूनबाई आणि तिची आई स्वयंपाकघरात आली आणि मला ओरडलं आणि ओरडायला लागली की तुम्हाला फुकटचं खायला लाज नाही वाटत का? असं म्हणत सुनेनं आम्हाला घराबाहेर हाकलून दिलं. आम्ही त्यांना विनंती करत होतो, पण त्यांना आमची दया आली नाही. वडिलांचं बोलणं ऐकून सुनील रागाने लाल झाला. हाताच्या मुठी आवळत तो कसा तरी शांत झाला आणि त्यानंतर दुपारी सुनेने आम्हाला घरातून हाकलून दिलं. तेव्हा आम्हाला कुठे जावं हे काही कळेना. आम्ही रस्त्यावर आलो होतो. माझी अवस्था आधीच वाईट होती, असं आई सुनीलला सांगत रडत होती. सुनीलला हे ऐकून खूप वाईट वाटत होतं. तो बोलला, हो, बरेच दिवसात तुमच्याशी बोलणं न झाल्यामुळे मी भारतात आल्यावर सर्वात आधी तुम्हालाच भेटायला मी आधी गावी गेलो होतो. पण तेथे काकींनी सांगितलं की तुम्ही इथे आलाच नाहीत. आई बाबा, मला तुमची काळजी वाटत होती. मला स्वतःला खूपच असहाय्य वाटत होतं. तुम्ही लोक अशा अवस्थेत सापडाल असं मला कधीच वाटलं नाही. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता मला सर्व काही माहिती झालं आहे. आता त्या क्रूर स्त्रीला शिक्षा देण्याची वेळ आली आहे. मी आईची शपथ घेतो, जर मी तिला तिची योग्यता दाखवली नाही तर मी पण तुमचा मुलगा नाही. असं म्हणत सुनील आपल्या घरी परतला. तो घरी पोहोचताच आई आणि मुलगी दोघी नाश्ता करत बसल्या होत्या आणि बोलत होत्या की रुपाली, तू तुझ्या सासू आणि सासऱ्याला इथून हाकलून लावलं आहेस, पण एकदा बघायला हवं की ते कुठे आणि काय करत आहेत. कारण जर त्यांनी आपल्या मुलाला सगळं सत्य सांगितलं तर काय आपलं होईल. त्यावर रुपाली बोलते, अगं आई, तू हे काय बोलत आहेस? आपल्या मुलाचा त्यांना फोन नंबर माहिती नसताना ते फोन कसे करणार? त्यामुळे तू निश्चिंत राहा. त्यांच्या येण्यासाठी अजून बराच वेळ बाकी आहे. तोपर्यंत दोघे ते स्वर्गात जातील. तेव्हा रुपालीची आई तिला म्हणाली, पण तुझ्या नवऱ्याने विचारलं तर काय सांगशील? तेव्हा रुपाली म्हणाली, आई, तुझा जावई भारतात परत येईपर्यंत तू काहीतरी विचार करशील की? इतक्यात सुनील आत गेला आणि त्याला पाहताच रुपालीचा चेहरा फिका पडला. ती पटकन उभी राहिली. इतक्यात रुपालीच्या आईने दरवाजाकडे पाहिलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या दोघींच्याही मनात प्रश्न पडत होता की सुनीलने त्यांचं बोलणं ऐकलं आहे का. त्याच वेळी सुनील हसत म्हणाला, तू मला पाहून आश्चर्यचकित झालीस? मला तुला सरप्राईज करायचं होतं, म्हणून मी तुला न सांगता आलो. सुनीलचे हे शब्द ऐकून रुपाली आणि तिची आईला सुनीलने त्यांचे बोलणे ऐकले नसेल याची त्यांना खात्री झाली. त्यानंतर चेहऱ्यावर कोणतेच भाव न आणता सुनील फ्रेश झाला. थोडा वेळ आराम केल्यानंतर तो रुपालीकडे आला आणि तिला म्हणाला, रुपाली,
तुझ्यासाठी एक चांगली छान बातमी आहे. आता मी तुला माझ्याबरोबर परदेशात घेऊन जाईन. मी तुझा व्हिसा देखील बनवला आहे आणि आता आपण फक्त 2 दिवसांनी परदेशात जाणार आहोत. तसंही आई आणि वडील गावी राहायला गेले आहेत, असं तूच सांगितलं आहेस ना. त्यामुळे ते आता येऊ शकणार नाहीत आणि ते आल्यावर मी त्यांच्याशी बोलून त्यांची येथे राहण्याची व्यवस्था करेन. आता तू पटकन तुझे पॅकिंग सुरू कर. या गोष्टी ऐकून रुपाली खूपच आनंदी झाली. आनंदाने उड्या मारू लागली. तेव्हा या सर्व गोष्टी ऐकून तिची आई तिला म्हणाली, "रुपाली, तू परदेशात जाण्याचा विचार करत आहेस, पण मग माझं काय होईल?" "हे बघ आई, इतके दिवस मी तुला ठेवलं माझ्या घरी आणि तुझी सेवा केली. पण आता तू मुलाकडे आणि तुझ्या सुनेकडे जा परत. आणि तसंही कोणी त्याच्या मुलींच्या घरी इतके दिवस राहतं का? तू जा, त्यांची माफी माग. आता कोणीच मला परदेशात जाण्यापासून थांबवू शकत नाही. आणि तुला तर माहितीच आहे की परदेशात जाण्याची माझी किती इच्छा होती आणि आता ती संधी मला मिळत असल्याने मी ही संधी जाऊ देणार नाही." आपल्या मुलीच्या या सर्व गोष्टी ऐकून तिची आई आश्चर्यचकित झाली. दुसऱ्या दिवशी तिने आईला घरातून जायला सांगितलं आणि आनंदाने परदेशात जाण्याची ती तयारी करू लागली. ज्या दिवशी त्यांची फ्लाईट होती त्या दिवशी सुनीलने तिला फ्लाईटमध्ये बसवलं आणि म्हणाला, "तू इथे बस, मी फक्त 2 मिनिटात आलो." पण जेव्हा फ्लाईट टेक ऑफ व्हायची वेळ आली तेव्हा सुनील परतलाच नाही. घरा घाबरून रुपालीने तिचा फोन बॅगेतून काढला. तेव्हा फोनजवळ पर्समध्ये एक कागद ठेवलेला होता. तो तिने पाहिला. तिने तो कागद उघडला. त्यात लिहिलं होतं की, "परदेशात एकटीच जा आणि खूप मजा कर. आता तुला परदेशात गेल्यावर समजेल की एखाद्या व्यक्तीला एकटं असहाय्य सोडणं म्हणजे काय असतं. तू माझ्या आईवडिलांना घरातून हाकलून दिलं. तू त्यांना प्रत्येक क्षणी रडवलं आहेस. दुःख वेदना दिल्या आहेस. आता तू परदेशात जाऊन भीक माग आणि भीक मागून पैसे जमा कर. तेव्हा परत ये इकडे आणि तुझ्या आईकडेच राहायला जा. कारण आता मला तुझ्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही." रुपालीने ते पत्र वाचलं. तोपर्यंत फ्लाईटने उड्डाण केलं होतं. विमान टेक ऑफ झाला होता. तिच्या नवऱ्यासोबत परदेशात राहण्याच्या इच्छेमुळे तिला सासू-सासऱ्यांपासून सुटका हवी होती आणि या इच्छेपोटी तिने आईला देखील निराधार सोडलं. आज ती परदेशात जाऊन खरोखरच अडकली होती आणि आता तिला तिच्या कृत्याचा पश्चाताप होत होता. कारण आज ती तिच्या मोहात खूप अडकली होती. तर इकडे सुनीलने त्यांच्या आईवडिलांसाठी एक फ्लॅट विकत घेतला आणि हॉटेलमधून थेट त्याच फ्लॅटवर नेलं. दोघेही आपल्या मुलासह घरात प्रवेश करतात. तेव्हा एवढं आलिशान छान घर पाहून आईवडील आश्चर्यचकित झाले. तेव्हा सुनील म्हणाला, "माझ्या प्रिय आईवडिलांना आता हे घर तुमच्या नावावर असल्याने तुम्हाला तुमच्या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही." आपल्या मुलाचं इतकं प्रेम पाहून वडील रडलेल्या डोळ्यांनी म्हणाले, "बेटा, आम्हाला माफ कर. आज तुझ्या आईवडिलांचा तुझ्याविषयी खूप गैरसमज झाला होता." हे ऐकून सुनीलच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. काही वेळाने सुनीलला रुपालीचा फोन आला, पण सुनीलने तिचा कॉल डिस्कनेक्ट केला. तिने अनेक वेळा फोन केला, पण सुनीलने उचललाच नाही. मग जेव्हा वडिलांनी विचारलं तेव्हा सुनीलने रुपालीला तिला तिच्या कृत्याची शिक्षा कशी दिली याबद्दल सर्व काही सांगितलं. हे ऐकून आईवडील काळजीत पडले. काही वेळाने रुपालीने पुन्हा फोन केला आणि तेव्हा वडिलांनी फोन उचलला तर रुपालीचा आवाज रडवलेला होता. मग ती विनंती करू लागली. त्यांना समजावून सांगू लागली की, "मी इथे खूप अडचणीत आहे बाबा. मी माझा धडा शिकले आहे. मी शपथ घेते की आजपासून मी तुम्हा लोकांना कोणताही त्रास देणार नाही. मला माझी चूक कळली आहे." रुपालीचे बोलणे ऐकून आईवडिलांना वाईट वाटलं. त्यांनी आपल्या मुलाची समजूत काढली आणि सुनेला इकडे घेऊन येण्यास सांगितलं. आईवडिलांच्या बोलण्याला मान देऊन सुनीलने रुपालीला माफ करण्यास तो तयार झाला. 2-3 दिवसांनी रुपाली घरी पोहोचली. तिने सासू-सासऱ्यांची पाया पडून माफी मागितली आणि त्यांची चांगली सेवा देखील करण्यास सुरुवात केली. जेव्हा रुपालीची आई घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की तिचे सर्व सामान स्टोअर रूममध्ये हलवलेलं होतं. तिच्या आधीच्या खोलीत तिच्यासाठी जागा नव्हती, कारण त्या खोलीत सुनीलचे आईवडील आराम करत होते. रुपालीची आई स्टोअर रूमच्या दारात उभी होती. डोळ्यासमोर दृश्य धुसूर झाल्यासारखं तिला वाटत होतं, कारण ज्या घरात ती मालकीण बनून इतके दिवस फिरत होती, ज्या खोलीत ती मोकळेपणाने झोपायची, आज त्या खोलीत दुसरंच कोणीतरी राहत होतं. तिचं सामान एका कोपऱ्यात ठेवलं गेलं होतं. तेवढ्यात रुपाली तिथे आली आणि म्हणाली, "आई, तुझं सामान इथं ठेवलं आहे. आजपासून तू इथेच राहशील."
तेव्हा आईने अविश्वासाने रुपालीकडे पाहिलं. तू हे काय बोलतेस? पण माझी खोली? मग रुपाली शांतपणे पण ठाम आवाजात म्हणाली, आई, हे घर माझ्या सासू सासऱ्यांचं आहे. त्यांनीच आपल्याला इथे आश्रय दिला आहे आणि आता घरात सगळे नियम त्यांचेच असतील. तुला इथे राहायचं असेल तर इथेच राहा. ते बोलणं ऐकून आई हादरली. कारण ही तीच मुलगी होती जिला तिने तिच्या सासू सासऱ्यांच्या विरुद्ध भडकवलेलं होतं. आज तीच मुलगी तिला तिची जागा दाखवत होती. मग तिच्या आईचा संताप उसळला. रुपाली, तू मला बाहेर काढतेस? मीच तुला जन्म दिला. तेवढ्यात सुनीलचे आईवडील हॉलमध्ये आले. सुनीलची आई शांतपणे म्हणाल्या, आम्ही कोणालाही घराबाहेर काढत नाही, पण जसं वागणूक दिली जाते तसंच उत्तर मिळतं ना. पण त्या शब्दात ना राग होता ना कटुता, तर फक्त अनुभवाची खोली होती. सुनील पुढे आला, मामी, माझ्या आईवडिलांना जे भोगावं लागलं त्याचं फळ आहे. आज तुम्हाला त्रास होत असेल तर समजून घ्या, तेव्हा माझ्या आईवडिलांच्या मनावर काय परिणाम झाला असेल, त्यांना किती त्रास झाला असेल. त्या क्षणी रुपालीच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. पहिल्यांदाच तिला स्वतःचे प्रतिबिंब दिसलं, क्रूर, स्वार्थी आणि अहंकारी. त्या रात्री त्या झोपल्या नाहीत, कारण स्टोअररूममध्ये अरुंद जागेत पडून तिला प्रत्येक शब्द आठवत होता. म्हातारे, लाज वाटत नाही? बाहेर निघा, हे काम करा. आणि आज ती स्वतःच्या त्या स्थितीमध्ये होती. दुसऱ्या दिवशी सकाळी रुपालीची आई हळूच स्वयंपाकघरात आली. सुनीलची आई देवपूजा करत होती. तेव्हा रुपालीची आई थरथरत्या आवाजात म्हणाली, मला माफ करा, मला खरंच माफ करा. मी जे काही केलं त्याची आज मला लाज वाटत आहे. तेव्हा सुनीलच्या आईने तिच्याकडे पाहिलं. क्षणभर शांतता होती. मग त्या म्हणाल्या की माफी मागणं सोपं असतं आणि बदलणं कठीण. पण बदल दिसला की देवही माफ करतो. आणि त्या दिवसापासून ती खरोखरच बदलली. स्वयंपाकघरात काम करू लागली, घरकामात हातभार लावू लागली आणि पहिल्यांदाच तिने सेवा म्हणजे काय असतं ते अनुभवलं होतं. तर इकडे रुपालीचे आयुष्य देखील बदलले होते. ती आता सासू सासऱ्यांची मुलीसारखी काळजी घेत होती. त्यांच्या औषधाची वेळ, डॉक्टरांच्या भेटी, छोट्या मोठ्या गोष्टी पाहत होती. एका संध्याकाळी वडील म्हणाले, सुनील बेटा, पैसा मोठा असतो पण संस्कार त्याहून मोठे असतात. आज तू आम्हाला दोन्ही दिलंस. सुनीलच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा, मी फक्त माझं कर्तव्य केलं. आज घरात शांतता होती कारण दुःखातून शिकलेले धडे होते. आज रुपालीच्या आईचा अहंकार गेला होता आणि माणूस जन्माला आला होता. आम्ही तुला माफ केलं कारण द्वेष ठेवल्याने आमचं मन जळालं असतं. ते ऐकून रुपालीची आई जोरात रडू लागली. पण हे रडणं भीतीचं नव्हतं, तर ते रडणं मुक्तीचं होतं. त्या रात्री सगळे एकत्र जेवायला बसले होते. जेवण साधं होतं, भाजी, भाकरी, भात. पण त्या ताटात प्रेम होतं आणि तेच पुरेसं होतं. रुपाली सासूच्या शेजारी बसली होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, आई, मी जे केलं त्याची भरपाई आयुष्यभर करू शकणार नाही. सासूबाई बोलल्या, अगं, भरपाई कशाला, बदल दिसतोय तेच पुरेसं आहे. सुनील हे सगळं पाहत होता. त्याच्या मनात शांतता होती. त्याने विचार केला की परदेशात पैसा मिळाला, पण आज जे मिळालं ते अमूल्य आहे. खरंच आहे, आपण जे पेरतो तेच उगवतं, जे करतो तेच भोगावं लागतं. पण पश्चाताप आणि बदल असेल तर कर्मफळ देखील माफ होत असतं. आणि त्या घरात आता द्वेष हरला होता आणि माणुसकी जिंकली होती. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.